बातमी मुक्तागिरी बंगल्यावर शिंदेंच्या मंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे। निधी वाटपावरून बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। निधी वाटपावरून शिवसेनेचे मंत्री अजितदादांवर अजूनही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। निधी कमी पडणार नाही, सर्वांना मिळणार, शिंदेंचं आश्वासन असल्याची सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीचं वाटप झाल्याची सूत्रांची माहिती आहे। वर्धापन दिनाच्या दिवशी अनेक मोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार अशी देखील माहिती सूत्रांकरवी मिळतीये। नव्या जबाबदारी तसंच नियुक्त्यांसंदर्भातही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच विशाल, आपण पाहतोय की काल रात्री सर्व कॅबिनेट मंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुक्तागिरी बंगल्यावरती बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्याचे सर्व कॅबिनेट मंत्री दाखल झाले होते। वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याची सगळ्यांना जबाबदारी सुद्धा वाटून देण्यात आलेली आहे आणि मोठ्या नेत्यांचा वर्धापन दिना दिवशी पक्षप्रवेश होणार असल्याची सुद्धा खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते। त्यानंतर निधी वाटपावरून तसेच नव्या जबाबदारी आणि नियुक्त्यांबाबतही चर्चा झालेली आहे। निधी वाटपावरून शिवसेनेचे मंत्री अजित पवारांवर अजूनही नाराज असल्याचं बोललं जात आहे, कारण निधी व्यवस्थित जसं वाटप व्हायला हवा तसं होत नाही असा एक नाराजीचा सूर या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडलेला आहे आणि त्यासोबतच याबद्दल काहीतरी ठोस तोडगा काढावा असं सुद्धा त्यांनी एक मागणी या ठिकाणी केल्याचं समजते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही निधी कमी पडणार नाही, निधी सगळ्यांनाच मिळेल असं आश्वासन जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना दिलेलं आहे। त्यासोबतच आपला परफॉर्मन्स चांगला ठेवा असं सुद्धा आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व कॅबिनेट मंत्र्यांना करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नेमकं आता काय होईल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।